एका शेतकऱ्याच्या मुलाने खूप सारे शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मुलाने ठरवले की गावात राहून एक दुधाचा व्यवसाय करायचा. त्या मुलाने बाजारातून 5 म्हशी विकत आणल्या. त्यानंतर त्या मुलाचा दुधाचा व्यवसाय सुरळीतपणे चालू होता. त्याला दुधामधून भरपूर असे पैसे मिळत होते. त्यानंतर त्या मुलाने परत बाजारातून 5 म्हशी विकत आणल्या. त्यानंतर त्या मुलाला अजून काही जास्त पैसे मिळू लागले. तो मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला की बाजारातून अजून काही 50 म्हशी विकत आणू, त्यानंतर आपल्याला भरपूर असे पैसे मिळतील. त्यानंतर ते वडील आपल्या मुलाला म्हणाले की आपल्याकडे अगोदरच 10 म्हशी आहे, आपण अजून 50 म्हशी आणल्या तर या सर्व म्हशीची देखभाल आपल्याला होणार नाही आणि आपलं नुकसानही होऊ शकतं. पण त्या मुलाने वडिलांचं ऐकलं नाही. तो बाजारामध्ये गेला आणि अजून 50 म्हशी घेऊन आपल्या गोट्याकडे आला. आता एवढ्या साऱ्या म्हशीची देखभाल होणं त्या कुटुंबाला शक्य नव्हतं. आता हळूहळू त्या म्हशीकडे त्या कुटुंबाचं दुर्लक्ष होऊ लागलं. एके दिवशी गावामध्ये जनावरांचा एक मोठा रोग आला आणि त्या रोगामध्ये सर्व म्हशी दूध देण्याच्या बंद झाल्या. कथेचं तात्पर्य हे आहे की अति तिथं माती जरूर असते. त्यामुळे आपल्याला जे काही मिळत आहे ते आपल्याला सांभाळता आलं तरच पुढचा विचार करावा. अशा हृदयस्पर्शी